गुड मॉर्निंग गाईज. आज आपल्या नुसती फिरस्ती चॅनलचा पहिला ब्लॉग शूट करतोय. आता सकाळचे वाजलेत 6 आणि आम्ही निघालो एका राईडला. तर राईड कुठे चाललोय, कसं चाललोय, कोण कोण आहे सोबत, तुम्हाला जराच वेळात सांगतो. तोपर्यंत आपली गाडी जरा कोल्ड स्टार्ट करून घेऊ. सकाळचे होत आहेत 5:56. चला, गाडी कोल्ड स्टार्ट झाली आहे. मी पण प्रॉपर रेडी झालोय. बाकीच्या गोष्टी पुढे सांगतो. तर मंडळी, जसं तुम्हाला बोललो, आम्ही निघालोय पुण्याच्या साईडला मिसिंग लिंक बघायला. मिसिंग लिंक उघडल्यापासून पुणे जायला काही जमलंच नाही. आणि आज शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे ऑफिसला. तर आम्ही निघालोय. आम्ही दोघे, आमचा मित्र आहे वेदू सोबत. आता आम्हाला रस्त्यात पुढे कोण कोण भेटणार, कोणी सोबत येणार आणखी की आम्ही जाणार, हे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. पहिलाच व्लॉग असल्यामुळे काय बोलावं, कसं बोलावं, थोडा प्रश्नच आहे. पण प्रयत्न करू. चालेल, चला तुम्हाला पुढच्या अपडेट्स जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं पुढे देत. कुठे निघालो आणि काही प्रॉब्लेम नसेल असं तर होतच नाही. तसंच काल रात्रीच माझ्या गाडीचा मिरर तुटला आहे. मी खूप शोधला की मला लोकल गॅरेज वगैरे सगळीकडे रॉयल एनफिल्डला कॉन्टॅक्ट केला, पण काही मिळालंच नाही. एमफिलने पण चिटकवायचा प्रयत्न केला पण नाही. आणि नेमका तो माझा राईडवाला आहे, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट होणार आहे मला. पण ठीक आहे, रायडिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मी सांभाळून घेईल त्या गोष्टी. आता पोहोचलोय MGM सर्कलपर्यंत. आता इथनं राईड घ्यायचा पुण्यासाठी आणि जाऊयात पुढे. 90% रायडर्स लोकांचा हा मीटअप पॉईंट असतो MGM सर्कल. इथूनच सगळीकडे लोक जायला निघतात. जसं की कोणी अलिबाग जात आहे, कोणी कोकण साईडला जात आहे, पुण्या साईडला जात आहे. तर मीटअप पॉईंट म्हटलं की MGM सर्कल हा येतोच येतो. तर गाईज, आता आम्ही मधलं तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलं तसं आता आमच्या पिकअप पॉईंट पासून 8च मिनटं दूर आहेत. माझ्या मते माझा जो मित्र आहे पुण्यावरून, एक विशाल नावाचा माझा स्कूल फ्रेंड आहे, तो आम्हाला भेटणार आहे या पॉईंटला. तर त्याच्यापासून आता आम्ही 8च मिनटं दूर आहोत. आणि आता घाटाला सुरुवात झाली आहे. तर आता घाटातच माझ्या मते तो पॉईंट आहे 3.5 किलोमीटर नंतर. तर आता आम्ही तिथे भेटू, डिसाईड करू पहिले कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी, आणि मग पुढे जाऊ. चला, तुम्हाला बाकीचं मी पुढे दाखवतो. घाटात इथे बायकर्स पॉईंटला आम्ही थांबलो होतो. हा वेदू आणि हा माझा स्कूल फ्रेंड आला आहे. आता आम्ही इथूनच आपलं हे आहे ना, मिसिंग लिंककडे जायला निघतोय. घाटातनंच कोणता तरी रस्ता आहे बोलतो, त्याला माहिती आहे. आम्ही आता जाऊ तिकडच्यासाठी निघतोय. तर दाखवतो तुम्हाला कसं दिसतं मिसिंग लिंक. तो बायकर्स पॉईंट फेमस होतोय सध्या फारच इंस्टाग्राम, यूट्यूबवर. तर बघू आपण पण जाऊ. चला. आम्ही आता मिसिंग लिंकच्या दिशेने निघालोय. घाटातनं एक टर्न येतो. पुण्याकडून जेव्हा येतो ना, तेव्हा घाट जेव्हा क्रॉस करतो खंडाला व्ह्यू पॉईंट वगैरे, लगेच पहिलाच लेफ्ट घ्यायचा. मी तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल लोकेशन एक्झॅक्ट कुठनं लेफ्ट टर्न आहे. आणि मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंटची पण एक्झॅक्ट लिंक मी टाकून देईल. आम्ही पोहोचलोय आता मिसिंग लिंकच्या व्ह्यू पॉईंटला. या इथे गाड्या लावल्या आहेत आमच्या. आणि ना तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो.
व्ह्यू बघा गाईस, काय दिसतोय तो मिसिंग लिंक, त्याची डिटेलिंग बघा. वातावरण झालेलं आहे, ढग जमलेत आणि त्यात तो मिसिंग लिंक, एकदम बारीक डिटेलिंग बघा. या मिसिंग लिंकमुळे एवढा वेळ वाचतो ना, 40 ते 45 मिनिटं मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास वाचतो. काहीच आम्ही आता जस्ट मिसिंग लिंक बघून एकदम मस्त सीन होता तिथे, तिथून निघालोय आणि आता लोणावळ्याला आलो तर टायगर पॉइंटला जायलाच पाहिजे. आणि वातावरण पण बनतंय, आणखी टेम्परेचर ड्रॉप होतंय, तर आम्ही आता टायगर पॉइंटच्या दिशेने निघालोय. टायगर पॉइंट तर तुम्हाला माहितीच आहे, एक मस्त व्हॅली व्ह्यू आहे तिथनं. तर आता तेच आता या छोट्या रस्त्यावरून जायला निघालोय. आता टायगर पॉइंटला पोहोचलो की तिथलं दृश्य तुम्हाला दाखवतो. चला भेटू टायगर पॉइंटला. आता आम्ही जस्ट टायगर पॉइंट लोणावळ्याला पोहोचलो गाईस. आपल्या गाड्या लावल्यात, वातावरण पहा, एक नंबर वातावरण, व्ह्यू पहा. ढग बघा कसले जमून आले ढग, एक नंबर वाटतंय. आता विचार करतो इथून पुढे भुशी डॅमला जाऊ. बघू भुशी डॅमचे पण काय हाल आहेत, पाणी आहे की नाहीये. बघा काय दिसतंय आपल्याकडे. आता टायगर पॉइंट वरून भुशी डॅमला गेलेलो, शूट नाही करता आलं मला. भुशी डॅम अक्षरशः कोरडा आहे, कोरडा, एक थेंब नाही पाण्याचा. काय फायदाच नाही झाला. 1 मिनिट गाडी लावली, बघितलं काही नाही, लगेच निघालो. म्हणून तुमच्यासाठी काय दाखवत नाही ते. तर आता नेहमीप्रमाणे लोणावळ्याला आलो की आज जशी ब्रेकफास्ट राईड आहे ना, तशी ब्रेकफास्ट राईडला आम्ही काय करतो, लोणावळा आलो की साठे मिसळ म्हणून आहे, रस्त्यातच लागतो. साठे मिसळला मिसळ खायची म्हणजे आपली ट्रिप संपली. तिथून आपापल्या घरी जायचं आणि दुपारी झोपायचं, रात्रीची अपूर्ण झोप पूर्ण करायची, असा आमचा प्लॅन असतो. तर आज पण आम्ही तसंच करणार. आता विशाल आहे, वेदांत आहे मागे. आम्ही आता साठे मिसळला जाऊन मिसळ खाऊ, ब्रेकफास्ट करतो. त्यानंतर विशाल निघेल पुण्याच्या साईडला, मी निघेल परत आपल्या घराच्या साईडला, मुंबई साईडला. तर आता एक 5 मिनिटात पोहोचू साठे मिसळला. तर पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो, मिसळ वगैरे खाऊन आम्ही निघू. तर गाईस आम्ही साठे मिसळवरून निघालो, थोडं पुढे आलोय. आता आपापल्या घरी सगळं झालं फिरून वगैरे, जे जे पाहिजे होतं. खरं तर आम्ही फिरायला नव्हतोच आलो, एक खूप वर्षापासून विशालला भेटलेलो नव्हतो, खास त्यासाठी आलो की भेटू म्हणून. आणि सुट्टी पण होती मला पण त्याला पण, परत परत भेटी होत नाहीत. 6 वर्ष झाले, 6 वर्षाने त्याला भेटलो, चांगला क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि निघालो. आता तो पुण्याच्या मार्गे गेला, मी आता मुंबईच्या मार्गे निघालो. मध्ये लोणावळ्याच्या घाटाच्या इथे एक मस्त रील शूट केली, लवकरच येईल आपल्या चॅनलवर. एक त्याची इच्छा होती अशी रील यावी, तो पण ब्लॉगिंग वगैरे करतो, त्याचं पण मी चॅनलचं डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, फॉलो करा, हवंय आपला. आणि रील शूट केली आणि आता निघालो. तर आता नॉन स्टॉप निघणार आहे, डायरेक्ट घरीच. आता 1 वाजला, खूप ऊन आलंय, सूर्य डोक्यावर आहे, खूपच चटके लागत आहेत. आता तुम्हाला डायरेक्ट मुंबई आल्यावरच भेटतो, तोपर्यंत गाडी चालवतो, फटाफट पोचतो. मला जरा एक फोन पण आला, अर्जंट काम आहे. काहीच आता जस्ट पनवेल क्रॉस केलंय, MGM सर्कल क्रॉस केला, फटाफट खेचली गाडी एकदम. ऊन एवढं वाढलंय,
काय बोलू आता, आजकाल आपल्या सगळ्यांना AC मध्ये बसायची एवढी सवय झाली आहे, थोडं पण ऊन सहन नाही होत. आणि जर ट्रॅफिक लागली तर असलं गरम होतंय, असला घाम येतोय, कारण सगळे गेअर्स वगैरे घातलेले आहेत. खूपच ऊन आहे. पण पोहोचलो वेळेत. आता 2 वाजून 2-3 मिनटं झाले असतील. आता अजून ते 15 मिनटं लागतील मला घरी पोहोचायला. शेवटी पोहोचलो, खारघरला पोहोचलो. आपल्या आपल्या एरियात आल्याशिवाय काय मनाला शांती मिळत नाही. खूप थकलोय आता, प्रचंड थकलोय. रात्री पण झोपायला 2-2:30 झालेले. सकाळी पहाटे पहाटे लवकर गेलेलो. चांगला गेला दिवस, सुट्टी वाया नाही गेली मी तर बोलेल. नाहीतर काय होतं, दरवेळीला घरी राहून 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 कंटाळा येतो. त्यापेक्षा मी म्हणतो मित्रांनो, फिरलं पाहिजे. आजकाल कसं आहे, कोणाचं काय म्हणजे वेळ जमत नाही, काही नाही, कोणाचं खरंही नाही. तर वेळ घालून घ्या, आपल्या मित्रांना भेटा, सगळ्यांना भेटा, जगून घ्या. ठीक आहे, चला. आजचा पहिला ब्लॉग नुसती फिरस्ती चॅनलवरचा आपला इथेच संपवतो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आजपासून आपण सुरू केलेला हा ब्लॉग कायम सुरू राहील. आज देवण आहे, असे आपण भरपूर ब्लॉग करू, भरपूर फिरू. बाय बाय, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.